महानगरपालिकेसाठी सर्वच पक्ष आणि आता आपली कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे। मतदानासाठी अवघे काही दिवस जे आहे ते शिल्लक आहे, त्यामुळे आता सर्व पक्ष जे आहेत ते सध्या रिंगणामध्ये आहे। सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रणसंग्राम जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा जो आहे हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यासाठी सर्व पक्षीय नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळतात। तब्बल जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगरमध्ये नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी मोठा राडा झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। सुरुवातीला मी भाजपकडे जाईल। भाजपमध्ये सर्वाधिक जो आहे तो राडा झालेला होता, काय सांगाल? तो सगळ्याच याच्यात होत असतो, एक नाराजी असते प्रत्येक कार्यकर्त्याची, कारण जागा भरपूर आहेत आणि प्रत्येक याच्यात ते घरातली गोष्ट आहे, नाराजी होत असते आणि झाले सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। क्लिअर नंतर समजूत घातलेली आहे वरिष्ठांनी आमची सर्वांची। प्रत्येकाला अपेक्षा आहे कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि कार्यकर्ते भाजपमध्ये सर्वात जास्त आहेत, त्यामुळे प्रत्येक पक्षात ह्या गोष्टी झालेल्याच आहेत। आपलं शहर हे नशेखोरीच्या विळख्यामध्ये अडकले। आपले 10-12 वर्षाची मुलं ड्रग्स आणि गांजा सारखे नशा सर्रास इथं आपल्या शहरामध्ये करतात, परंतु हे प्रशासन, आपले पालकमंत्री असतील, मंत्री असतील, हे मात्र मुख गिळून गप्प आहे। पालकमंत्र्याच्या स्वतः मतदारसंघामध्ये उस्मानपुरा रेल्वे स्टेशन, वेदांतनगर ह्या एरियामध्ये नशेखोरीचा अत्यंत रूळ इथं वाढलेला आहे, परंतु पालकमंत्र्याच्यावर चकार शब्द काढत नाही, कारण ते फक्त आपलं घर भरण्यापुरतच पालकमंत्री झाले। आपल्या घरामध्ये पोराला तिकीट द्यायचं, पुरीला तिकीट द्यायचं, एवढ्या पुरतीच निवडणूक या शिंदे गटाचे याचा आहे की भाजपाच्या मंत्र्यांनी आमचे मंत्री डॉक्टर आदरणीय कराड साहेबांचे मुलगा हर्षवर्धन कराड यांनी फॉर्म वापस घेतलेला आहे। त्यांच्या फॅमिली सावे साहेबांच्याही नाही झालेला, विरोध झाल्यामुळे त्यांनी फॉर्म वापस घेतलेला आहे। ताई नाही, जेव्हा सगळ्यांचा विरोध झाला तेव्हा त्यांनी फॉर्म वापस घेतलेला आहे। मुद्दा हा चुकीचा आहे, तो मुद्दा चुकीचा आहे। आणि सगळ्यात पहिले तुम्ही जे म्हणतायत ना पाणी 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 रिझल्ट नाही, हे बघा एक मिनिट, हे बघा हे याच्यावरच लढणार आहे। यांच्या पूर्ण इलेक्शन पिरियड त्याच्यामध्ये गेलेला आहे की फॉर्म कोणी मागणार आहे, विरोध आहे आणि त्यांच्या बनवाबनवीमध्ये खानबानमध्ये याच्यामध्येच त्यांच्या पिरियड जाणार आहे। आम्ही विकास या शहराला जर विकास पाहिजे तर तुम्ही अजितदादा पवार साहेबांच्या हस्ते हातात सत्ता द्या आणि बघा तुम्ही या शहराला बारामती बनवण्याशिवाय राहणार नाही। आता बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब, सध्या बीडची हालत बघा तुम्ही, 100% चेंजेस झालेला आहे। 100% तुम्ही जर बीड मध्ये गेला तर तुम्हाला बघायला मिळाल की बारामतीच्या पॅटर्न मध्ये हे बीड चालू आहे। काय सांगाल? हे भाजप आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये सोबत बसलेले आहेत। आम्ही या ठिकाणी एक सांगतो तुमच्या माध्यमातून की सगळ्यात जास्त तिकिटाचे भांडण सगळ्यात जास्त म्हणजे अतुल सावे निश्चय केलेला आहे वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्यायची। वंचित बहुजन आघाडी सोबत इथली औरंगाबादची जनता आहे। औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडी विकासाच्या मुद्द्यावर लढते। 24 तास पाणी द्यायचं आश्वासन वंचित बहुजन आघाडी देखील आपल्या सोबत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून सत्ता तुमच्याकडे होत असल्याचे आरोप जो आहे आणि त्यामुळे विकास झाला नसल्याचा आरोप करण्यात। अरे हे शहर आशिया खंडात सगळ्यात झपाट्याने वाढलेलं शहर आहे आणि आणि ताई जरा बोलतोय आपल्याला हे आपली काहीतरी संस्कृती टिकवा। शांत बसा, कोणी बोलत असताना तुम्ही बोला, असं चालू होतं तुमच्याकडे आलात बोला तुम्ही। आणि संस्कृती या ठिकाणी आपण जपली पाहिजे। आपल्याला हे शहर तुम्ही जसं म्हणतात भाजप हे संस्कृती आहे, त्याच्या संस्कृतीच्या पद्धतीने वापरा, मला अशी विनंती आहे, कारण की मीडियाने तुमची संस्कृती आत्ताच दाखवलेली आहे आम्हाला सगळ्यांना। आता मी तुम्हाला सांगतो की हे झपाट्याने वाढलेला इच्छुक जास्त होते, झपाट्याने वाढलेलं शहर आहे आणि झपाट्याने वाढलेल्या शहरामध्ये अनेक प्रश्न निर्माण होते आणि या सगळ्या प्रश्नाची मार्गस्थ केलेली आहे। तुमच्या माध्यमातून सांगतो की जेव्हा माननीय उद्धव साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री होते त्या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता। त्या प्रश्नाचे दिलगिरी स्वतः त्यांनी माफी मागितली या शहराची आणि ताबडतोब त्याच्यावर उपाययोजना केल्या। आज कोणत्याही ठिकाणी कचरा पडत नाही, मोठ्या प्रमाणात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्याचप्रमाणे ह्या जो पाण्याचा प्रश्न म्हणता, ह्या पाण्याचा प्रश्न येणाऱ्या 50 वर्षापर्यंत कोणतेही पाणी पुढे वाढणार नाही। आम्ही त्यावेळेस भांडलो, आम्ही सांगितलं आमच्याच लोकांना की 4000 रुपये पाणीपट्टी होती, 4000 नाही 2000 आम्ही करायला लावली, कारण की पाण्याचा प्रश्न विकट होता। पाण्याचे वाढलेले दिवस होते। आमच्या काळामध्ये जेव्हा प्रशासन नव्हता तेव्हा 3 दिवसाला पाणी येत होतं। आता आम्ही लबाडांनो पाणी द्या,
हा जो आम्ही आंदोलन केलं एक महिना आंदोलन केलं आणि मग त्याच्यामुळे झालेलं आहे. आणि समांतर कशामुळे रखडले मी तुम्हाला सांगतो. हे भाजप आणि MIM हे दोघीने मिळून त्यावेळेस सभागृहात विरोध केला आणि त्यावेळेस यम आला नाही, म्हणून ते समांतर विरोधात गेली. नाही तर आतापर्यंत पाणी मिळाले असेल. नाहीतर ही रेकॉर्डवर आलेली गोष्ट आहे की हे त्यांनी कोणी विरोध केलेला आहे. भाजपनं विरोध केला म्हणून समांतर रखडल्याचा आरोप करण्यात. नाही समांतरचा जो ठेकेदार होता त्याच्या मालकच यांच्या काळामध्ये यांची सत्ता होती छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची. त्यावेळेस समांतर जलवाहिनीचं काम सुरू झालं. खरे साहेब हे सत्तेत होते सगळे मंडळी. यांनी त्या ठेकेदाराबरोबर जे कमिशनचं ते पटलं नाही. शेवटी तो ठेकेदार पळून गेला आणि ही समांतर जलवाहिनीचं खापर हे पाप हे यांनी सांगावं. आणि आता आम्ही केंद्रातून अमृत 2 योजनेमधून 1000 कोटी रुपये या पाणी योजनेसाठी गेले. अंतिम टप्प्यामध्ये काम चालू आहे. जॅकवेलचं काम पूर्ण झालेलं आहे. 2 महिन्यामध्ये शहराला पूर्ण पाणी पुरवठा होईल. आता कोणते मुद्दे घेऊन समोर जाणार आहे? नाही, येणाऱ्या काळामध्ये हा जो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि हा जो अत्याचार लोकांवर चाललेला आहे की आमच्या उमेदवाराला धमकवताय, त्याला घरं पाडण्याची धमकी देताय, उमेदवारांना आमिष दाखवताय, पैसे देऊन त्याला दाबवण्याचा प्रयत्न करता, अशा सगळ्या गोष्टी आमच्या रेकॉर्डवर आहे. आणि या रेकॉर्डवर आलेल्या गोष्टी आहे. आम्ही त्याची कंप्लेन केलेल्या आहे. त्याचा आमच्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे. आणि अधिकारी सुद्धा आमच्या उमेदवाराला फोन करून धमकावताय, याच्याही आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. आता या सगळ्या गोष्टी कशामुळे घडताय? हे सत्तेचा दुरुपयोग आहे आणि सत्तेचा दुरुपयोग हे भाजप करताय आणि हे शिंदे गट करताय. या दोघांनी मिळून या लोकांवर दबाव आणण्याचं काम करताय. हे काय सांगता? अहो, हे आता की यांची युती का तुटली? यांची युती तुटण्याचं कारण आहे की यांना आपसामध्ये तिकीट वाटायचे होते, यांना असायला करणार होते. मी यांच्याशी बोलतो. ताई थांबा, तुम्ही बोला ना, तुम्ही नंतर बोला ना. तुमच्याला बोलायला नाही आलो, मी यांच्याशी बोलायला आलो. अरे तुम्हाला माहितीच नाही, मला तुम्ही ओळखतच नाही. उमेदवारी मी आमदारकी लढलेली, मला उमेदवारी मी तिकीट वाटणार आहे. हा, आमच्या कार्यकर्त्याला मी माझ्या घरात माझ्या पक्षात सोडा, माझ्या घरातही मी एक उमेदवारी घेतली नाही. मी जनतेला दिली. तुम्ही पेपर वाचा जरा. आणि सगळ्यांना ठिकाणी कार्यकर्त्यांना दिली. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उमेदवारी दिली. मी दुसऱ्याला घेतले नाही. म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्व विकासाच्या कटिबद्ध आहोत. आमच्याकडे सुपर संभाजीनगर हे आमच्याकडे रोडमॅप तयार आहे. धन्यवाद. देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? थेट आरोप केला जातो तुमच्यावर. काय झाले, त्यांच्याकडे उमेदवार सुद्धा त्यांना पूर्ण प्रभागात मिळालेले नाहीये. त्यांनी काय केलं, उमेदवाराच्या सगळ्या गोष्टी त्यांचे उमेदवार राष्ट्रवादीतून आरोप केला जातो तुमच्यावरती की तुम्ही उमेदवार फोडले. त्यांना तोच आरोप करायचा आहे, कारण त्यांची अख्खी राष्ट्रवादीच त्यांच्या सोबत नाही राहिली. त्यांची राष्ट्रवादी त्यांच्या सोबत राहिलेली नाही, त्यामुळे त्यांना आरोप करायचा आहे. यांना उमेदवार मिळाले नाहीत, पॅनल झालेलं नाहीये पूर्ण प्रभागात. उमेदवार मिळाले नाही, पॅनल झालं नाही असा आरोप जोड. तुम्हाला उमेदवार मिळाले नाही असं त्यांचं म्हणणं. नाही, माझ्या उमेदवारीचा प्रश्नच नाही. मी आता ह्या पक्षात आलेली आहे. मी महाराष्ट्र महिला आयोगाबरोबर काम करणारी लेडीज आहे. मी महिला सक्षमीकरणावर काम करणारी लेडीज आहे. इथं पक्षाचं तिकीट मला भेटो ना भेटो तो विषयच नाहीये. विषय हा आहे की मी माझ्या पक्षासाठी, माझ्या महिला मंडळासाठी काय करतेय संभाजीनगरचा, हा एक विषय आहे. नेहमीच तुम्ही पाणी इतकं कोटी तितक्या कोटी. अहो, बस झालं कोटी. गल्लीत कोटी लागत नाहीत पाईपलाईन आणायला. 5-50 लाखात गल्लीत लाईन येते. काय गप्पा मारताय सगळेजण तुम्ही? मुद्दा तो नाहीच आहे. काय स्थानिकांचा पाण्यासोबत अनेक दुसरे प्रश्न मोठे आहेत. जसे की गुंठेवाडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गुंठेवाडीच्या प्रश्नावर कोणी बीजेपी असो, शिवसेना असो, कोणीही बोलत नाही. पाण्याच्यानंतर गुंठेवाडी याच्यासाठी महत्वाची आहे की एक 100 रुपयाच्या बॉन्डवर लोकांनी 20-20, 25-25 वर्षापूर्वी घरं घेतले, तिथे राहत आहेत. महानगरपालिकेच्या सर्व सुविधा नसताना सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात गुंठेवारी करून घरं लिगलायझेशन करायला सांगितलेले आहेत. 1.5-2 लाख रुपये एवढे पैसे भरायला सांगितले. हे पैसे भरणार कुठून? एक तर सगळे मजुरीवरती काम करणार. यावरती कुठल्याही बीजेपी असो, शिवसेना असो, कुठल्याही लोकांचा काही स्टँड नाहीये. गुंठेवारीवरती स्टँड घेतलं नसलं. गुंठेवारीवर आमच्या कार्यकर्त्यांनी स्टँड घेतलेला आहे. आमचे कार्यकर्ते बरेचसे तिथं सक्रिय आहेत. आमच्या महिलांनी तिथं स्टँड घेतलाय. सातारा परिसरच्या प्रत्येक गोष्टीचं त्यांनी स्टँड घेतलेलं आहे. तुम्ही उगे काहीही बोलणार असं काय बोलता? फक्त स्टँड घेतलेला आहे असं या प्रत्येक गोष्टीला म्हणताय की भाजपाने केलं. पण या कार्यकर्त्यांना काही भाजप त्यांच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकला नाही, तर या शहरातील मतदारांना काय देणार? त्यांचे कार्यकर्ते बांगड्या फोडू बायका रडत होत्या तिथं. हे भाजपचे आणि शिंदे गटाचे त्यांच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे ते या शहरातील मतदारांना सुद्धा न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही
काँग्रेसच्या आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहून आम्ही 80 जागा न्याय देऊ शकलं नाही, कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकलं नाही, तर नागरिकांना काय नाही देणार असा आरोप. अहो ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. एका जागेसाठी 10 लोक इच्छुक आहेत. 10 वर्ष निवडणूक झाली नाही, त्यामुळे मोठा पक्ष आहे आणि इच्छुकाची संख्या वाढली. यांची पाची अशी झालेली आहे की यांनी शिंदे गटाचा उमेदवार नगरसेवक महेंद्र सोनवणे याला शिवसेनेचा तिकीट मिळालं शिंदे गटाचं, आणि त्यांनी शिंदे गटाचा बी फॉर्म खिशात ठेवला आणि या भाजपचा बी फॉर्म लावला ऐन वेळेवर. आणि त्यांनी ऐन वेळेवर जाण्याचं काम काय, इतक्या दिवसापासून तो शिंदे गटाचं काम करत होता. अरे यांनी काही केलं नाहीये, हे फक्त पळवण्याचं काम करताय, कार्यकर्त्याला आमिष दाखवताय, आम्हीला घाबरवताय, याच्याशिवाय यांच्याकडे दुसरं कामच नाहीये. आणि हे यांनी केलेलं आहे. आता शहरामध्ये हे म्हणतात एवढे यांचे उमेदवार उभे ना, तेवढे यांचा काही ठिकाणी यांचे मेन ठिकाणी सुद्धा यांनी किती उमेदवारांना दिलेलं नाहीये. मी तुम्हाला सांगू शकतो की यांनी यांच्या पीएला उमेदवारी दिली, यांनी यांच्या भांड्याला उमेदवारी दिली. आम्ही तर नाही, आम्ही तर शिवसैनिकाला दिली, आणि जो बाळासाहेबाचा कडवट शिवसैनिक आहे त्याला तिकीट दिलेलं आहे. असं याला आयऱ्या गॅरेला दिलेलं नाहीये. आमच्याकडे आयऱ्या गॅरेची लाईन होती. तुमच्या माहिती सांगतो, माझ्याकडे भाजपच्या जे तिकीट काढले त्याची लाईन लागलेली होती. मी एकाला पण उभेला नाही केलं, याला एकाला पण उभं केलं नाही. आम्ही शिवसेनेच्या कडवट शिवसैनिकाला दिलेलं. भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले भाजपकडे लोक खूप आहेत, जनता खूप आहे. भाजपच्या पाठीमागे जनता आहे आणि भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे कार्यकर्ता खूप आहेत. उमेदवार जास्त असल्यामुळं त्यांना सगळ्यांना देता आलं नाहीये. असा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांना न्याय दिला जात नसल्याचं सांगितलं. नाही, न्याय सगळ्यांना दिलेला आहे, योग्यच न्याय दिलेला आहे. न्याय बरोबर झालेला आहे. काही बायकांनी बावड्या फोडायचं बाकी होतं, एवढे कार्यकर्ते रडले. आणि या भाजपचं फक्त अलिबाबा 40 चोर विधानसभेला आमदार पळवले, आणि आता मात्र महानगरपालिकेचे उमेदवार 50 खोके देऊन पळवण्याचं काम शिंदे गट आणि भाजप करतायत. त्यामुळे यंदा यांची जागा दाखवल्याशिवाय महानगरपालिकेचा या संबंधाचा मध्ये राहणार. काय सांगाल? प्रशासकाला पुढाकारून बीजेपीनं या औरंगाबाद शहरामध्ये सर्व गरिबाचे घरं पाडले आणि रस्ते सुद्धा केले नाही. आपण सिडको बस स्टँडहून हर्सुल पॉइंट जायला 1 तास लागतो, 1 तास सगळे रस्ते भकास करून ठेवलेले. बीजेपी आणि राष्ट्रवादी सुद्धा त्यांच्या सोबत आहे, सगळे एकाच माळेचे दोन्ही मणी येते. त्याच्यामुळे आता जनतेचा विश्वास यांच्यावर उडालेला आहे. या महानगरपालिकेमध्ये मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो सर्व जनतेला की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने आता निवडून दिलं पाहिजे. या लोकांनी विकासाच्या नावाखाली लोकांना भकास करण्याचा राष्ट्रवादी आणि भाजप सोबत असल्याचा आरोप केला जातो. हे बघा, आमचे ताई काय म्हणते, आमचे भाजपचे ताई सोबत आहेत आणि ते वरती सोबत आहेत. ग्राउंड लेवलला आता सोबत नव्हते आणि नव्हतं. आणि दुसरी आमची वैचारिक युती आहे. आमचे विचार अजितदादा पवार साहेबांचे, फुले शाहू आंबेडकर विचार आहे. आणि ईडीची का राष्ट्रवादीवाले म्हणते आमची युती वैचारिक नाही, मग ईडीची का? ईडीच्या धाकानं अजित पवार भाजपकडे गेले का? ईडीच्या नावानं लोकांकडे बीजेपीनं महाराष्ट्रातलं अभिव्यक्ती भाजपचेच कार्यकर्ते आहे. काय सांगाल? शेवटी भाजपच येणार आहे. भाजपची सत्ता येणार आहे, 100% येणार आहे. कारण भाजप हा खाणारा नाही, हे खाऊ घालणार आहे, लोकांचे विकास करणार आहे. भाजपचे कार्यकर्तेच भाजपला पाडणार यावेळी. जे नाराज कार्यकर्ते भाजपचे ते भाजपला त्यांची जागा दाखवणार आहे. आमची गरज नाही, आम्हाला भाजप विरोधात लढत नाही. भाजपचे कार्यकर्ते भाजप विरोधात लढणार आहे. भाजप विकासाने मोठं होणार आहे. भाजप पक्ष सबका साथ सबका विकास, देश, राज्य आणि महानगरपालिका. आपले पंतप्रधान, आपले मुख्यमंत्री आणि नगरसेवक पण भाजपचाच होणार आहे. भाजपची सत्ता येणार आहे. 100% भाजपची काय प्रश्न असणार आहे? नाही, यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. यांनी 1 मिनिट ऐका नंबर आहे अजून बी ऐकून घ्या. यांनी सगळ्या पक्षांमध्ये शिवसेनेत उभी फूट पाडली, मराठी माणसात फूट पाडली, महाराष्ट्राच्या अस्मितेला तोडलं. आता शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडली. अशा अनेक गोष्टी कशामुळे केल्या? हे सगळे फोडून त्यांनी आता त्यांची गरज संपत आलेली आहे. शिंदेची आणि अजितदादाची गरज संपत आलेली आहे. म्हणून त्यांनी आता एकट्याला, अजितदादा कालच बोलले तुमच्या मीडियाला की भाजपची भूक भागत नाहीये. आम्ही युतीचा प्रस्ताव दिला होता, पण शिंदे सेनेकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी स्वतः एका प्रभागामध्ये पूर्णच्या पूर्ण जागा मागितल्या. त्यामुळं कार्यकर्ता नाराज होऊ नये, सर्वांना लढता यावं म्हणून छोटी निवडणूक आहे.
ही काय मोठ्या आमदार खासदाराची निवडणूक आहे, सगळ्याला संधी मिळाली पाहिजे. म्हणून भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि 96 उमेदवार उभे केले. त्यापैकी 60 उमेदवार हे आमचे महापालिकेत निवडून जातील. आणि काय सांग भाजपचं असं झालंय खुदका साथ खुदका विकास, जनतेचा विकास असा नाही. भाजपचा फक्त खुदका साथ खुदका विकास आहे. याच्यावरती या धोरणावरतीच भाजप वारंवार लढाई देत आहे. त्यामुळे या महानगरपालिकेकडे त्यांना त्यांची अवकाश दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शिंदे शिवसेनेकडून युतीला प्रतिसाद दिला गेला नसल्याचा आरोप जो आहे तो भाजपकडून करण्यात आला. शिंदे शिवसेनेकडून भाजपला प्रतिसाद दिला गेला नाही युतीसाठी असा आरोप. हे बघा, आपल्या सर्वांना सर्व स्रोत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या इथलच्या स्थानिक नेत्यांनी किती लोकांना त्या ठिकाणी आशेवर ठेवलं आणि त्याच्यानंतरचा घडलेला प्रकार हा आपण सर्वांनी बघितलेला आहे. त्यामुळं कोणी हे केलं, आपण काय ह्याच्यानी बोळ्याने दूध पित नाही. सर्वजण जाणकार होते, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या आपल्या परिस्थिती काय आहे, आता निकम साहेबांनी काय बोलावं काय नाही मला चांगलं माहिती आहे. त्यामुळं मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. लोक रडले, लोकांनी शाप दिला, लोकांनी काळं फासलं, लोकांनी दगडं फेकायचे राहिले होते. आता जर फिरलेत ते येणाऱ्या 16 तारखेला महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकून महापौर जेव्हा बसेल तेव्हा यांना चपकार बसेल. निवडणूक कोणत्या पार्श्वभूमीवरती समोर घेऊन जाणार, काय मुद्दे असतील? निवडणूक ही हिंदुत्वावरच समोर घेतल्या जाईल. निवडणूक ही विकासावरच समोर जाईल. निवडणूक ही कामाच्याच जोरावर समोर जाईल. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जो काम, जे विकास या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला त्याच्यावरच निवडणूक याच्या पुढे लढल्या जाईल. काय मीडियामध्ये हे सांगताय की निवडणूक धर्मावर लढणार आहे, निवडणूक खान आणि बाणवर लढणार आहे, निवडणूक छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबादवरच लढणार आहे. हे लोक तुमच्या मीडियामध्ये सांगितलेले. आम्ही निवडणूक डेव्हलपमेंटवर लढणार आहे, आम्ही निवडणूक या शहराला 24 तास पाणी देण्यासाठी लढणार आहे, आम्ही या निवडणूक या शहराला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी लढणार आहे, आम्ही निवडणूक या शहराला नशा मुक्त करण्यासाठी लढणार आहे, आम्ही निवडणूक आमच्या माता भगिनींना न्याय देण्याकरिता, त्यांना सन्मान देण्याकरिता लढणार आहे. म्हणून मी सांगतो, एकदा अजितदादाला सत्ता द्या आणि या शहरात काय सांगाल, काय मला एकच प्रश्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला विचारायचा आहे ना, छत्रपती संभाजीनगर मान्य नाही का? कोर्टाचा आदेशांना आदेशांना मान्य नाही का? मग औरंगाबाद संभाजीनगरचा मुद्दा येतो कुठं? औरंगाबाद संभाजीनगरचा मुद्दा येतो का? हे शहर छत्रपती संभाजीनगर आहे. आतापर्यंत हे शहर औरंगाबाद होतं. आतापर्यंत हे शहर औरंगाबाद होतं. आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर हे अतिशय सुसज्ज आणि विकासाला प्राधान्य देणारं शहर बनणार आहे. नक्कीच पाहिलं तर आपण पुन्हा ठाकरेगडकडे जातोय. छत्रपती संभाजीनगर हे शिंदेंनी केलं असं म्हणलं. तुम्हाला अवगत आहे की संभाजीनगरचा ठराव हा माननीय उद्धव साहेबांनी घेतलेला आहे. त्याचा उद्धव साहेबांनी घेतला तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आमच्या सोबत होती. त्यांनी आम्हाला सहकार दिलेला आहे आणि आम्हाला ते मिळालेलं आहे. आणि हा संभाजीनगर मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे संभाजीनगर करण्याची हिंमत आणि बोलण्याची हिंमत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आणि त्यांनी ते करून दाखवलं त्यांच्या पुत्रांनी. हे काय सांगतात, उद्धव साहेबांनी हे संभाजीनगरचं नाव केलेलं आहे, बाकीच्यांनी केलेलं नाही, त्याला लॉलीपॉप लावलेली. नंतर उद्धव ठाकरेंनी केलेलं जातं, बाकीचं लॉलीपॉप काय झालं? उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर हे नाव केलं जातं. आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. किती वेळा ते मुख्यमंत्री त्या ठिकाणी मंत्रालयात आले? ते फक्त ऑनलाईन मुख्यमंत्री असू शकता आणि ऑनलाईन कामं करू शकता. गरम पाणी, कोमट पाणी, माझा आवाज येतो का, एवढाच फक्त विषयावर त्या ठिकाणी ते काम करू शकता. बाकी कोणतेही विकासाचे मुद्दे ते करू शकत नाही. खान आणि बाण हा विषयच राहत नाही. शिवसेनेकडे बाण आहे आणि ठाकरे गणाकडे खान आहे, त्याच्यामुळे हा मुद्दाच येत नाही. त्यांनी आता मामूला घेऊन सिद्ध करून दाखवलं की त्यांनी काय केलं म्हणून, त्याच्यामुळे हा मुद्दाच उद्भवत नाही. खान आणि बाण हा मुद्दा नाही. विकासावर त्या ठिकाणी निवडणूक लढल्या जाईल आणि विकास आणि फक्त विकास एवढाच मुद्दा आहे. मामूला घेतल्यावरती पुन्हा तुमच्यावरती आरोप केले जाते. मामूला तुमच्या पक्षात प्रवेश दिला गेला त्यामुळे पुन्हा आरोप तुमच्यावरती होते. नाही, यांनी किती मामू घेतलेले माहित नाही का? हा, मामू काय घेतलेले यांनी, हे सगळ्यांनी घेतलेले. आणि मामूला घेतलं म्हणजे काय, ते पाकिस्तानचे काय? ते या महाराष्ट्रातले, या भूमीतले.
आणि प्रथम नागरिक आहे, बरोबर आहे ना. आणि संभाजीनगर, अरे आम्ही त्यांचं मन परिवर्तन केलंय, आम्ही त्यांचं मन परिवर्तन केलंय आणि संभाजीनगर नाव करून त्यांच्या तोंडातून उगवलेलं आहे. यांच्याला काय हे 1.5 दिवसात, अरे हे हा, आणि त्यांनी आता भगवं घातलेलं आहे. आम्ही परिवर्तन करतोय सगळ्यांना आणि यांच्याकडनं परिवर्तन होत नाही. हे जातीमध्ये धर्मामध्ये तेढ करण्याचं काम करताय. परिवर्तन करतोय आम्ही, तुम्ही जातीमध्ये धर्मामध्ये तेढ करताय. युबीटीने या सर्व जनतेला आपल्या माध्यमातून सांगावं, जो वंदे मातरमला विरोध करतो, जो भारत माते की जय म्हणायला विरोध करतो, ज्यांनी छत्रपती संभाजीनगरला विरोध केला, ज्या नावासाठी ते हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, त्यांनी वेगवेगळे फतवे काढले, त्यांना हे मान्य आहे का? त्यांनी एकदा स्पष्ट करावं. आता आम्हाला एवढंच म्हणायचंय, आमचा राष्ट्रवादी पक्ष हा जो आहे फुले शाहू आंबेडकरांवर चालणार आहे आणि फक्त विकासाच्या कामावर बोलावे असं मला प्रथम वाटते. तुम्ही बघितले ना, तुम्ही बघितले का नाही, एक मिनिट, तुम्ही बघितले का नाही, खान आणि बाण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद याच्यावरच हे निवडणूक लढणार आहे आणि जिंकून आल्यानंतरही तेच करणार आहे. आम्ही सांगतो विकासाला मत द्या, विकासाला मत द्या, राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या. लक्षात घ्या, आमचं शहर आहे, आम्हाला सुरक्षित पाहिजे, आमच्या माता भगिनी आम्हाला सुरक्षित पाहिजे. हे सातत्याने दंगली दंगली करणारे लोक आहेत आणि दंगलीमध्ये ज्यांचा हात असतो, आमच्या माता भगिनी आम्हाला सुरक्षित. विकास तुम्ही चला, ह्यांना घेऊन जा, तुम्ही सगळे गुळगुळटे रस्ते यांच्या घरापर्यंत झालेले, ह्यांच्या घरापर्यंत गुळगुळ रस्ते झालेले, ह्यांना पाणी, यांना कचरा आहे. आता वॉटर गटर मीटर सोडून आता या शहराला सीसीटीव्ही कॅमेरा पाहिजे. माझ्या माता भगिनीला त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य भेटलं पाहिजे. माझं शहर हे वायफाय युक्त झालं पाहिजे. माझं शहर हे डिजिटल झालं पाहिजे. बटन, गोळ्या, गांजा सारख्या नशेखोरीमध्ये यांच्याच नेत्यांची हप्तेखोरी आहे. यांच्याच नेत्यांना हप्ते याच्यामध्ये पालकमंत्री या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्याच्या एरियामध्ये पालकमंत्री राहतात, त्याच्या पाठीमागे एवढ्या नशेखोरीचं साम्राज्य वाढलेलं आहे. परंतु पालकमंत्र्यांना सुद्धा या सगळ्यांच्या माध्यमातून वेदांतनगर, उस्मानपुरा आणि पालकमंत्री स्वतः तिथे राहतात. गोलवाडी वगैरे तो परिसर असेल, कांचनवाडी असेल, पालकमंत्र्यांचा मुलगा ज्या एरियातून प्रभाग क्रमांक 29 मधून पालकमंत्र्यांचा मुलगा निवडणूक लढवतोय, त्या कांचनवाडी प्रभाग क्रमांक 29 मध्ये सुद्धा अतिशय घाणेरड्या प्रकारे 10-12 वर्षाचे मुलं ड्रग्स, गांजा सारखा नशा तिथे करतात. 10-12 वर्षाचे मुलं चाकू, कट्टा, बंदुकीसारखे वेपन घेऊन तिथे फिरत असतात. परंतु पालकमंत्र्यांना माझा मुलगा, माझी मुलगी, माझी बायको, माझा मोठा मुलगा, बस बॅनरवरती, याच्या पलीकडे पालकमंत्री जाणार नाहीये. बस बॅनरवरती आपण शिंदे गटाच्या बॅनरवरती बघा, हे कार्यकर्ते कुठेच दिसत नाही. शिंदे गटाच्या बॅनरवरती फक्त पालकमंत्र्याची पूर्ण फॅमिली असते, फक्त त्यांचा कुत्रा सोडून, पालकमंत्र्याचा कुत्रा सोडून पालकमंत्र्याची अख्खी फॅमिली शिंदे गटावर असते. हा त्यांचा विकास आहे का? पालकमंत्र्यांचा फक्त कुत्रा बाकी आहे. मला असं वाटतं आता त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा नगरसेवक झाल्यानंतर ते पूर्ण फॅमिली कुत्र्या सहित बॅनरवरती आणतील आणि हाच विकास पालकमंत्र्यांचा आहे. तुमच्याच वार्डामध्ये केली जाते पालकमंत्र्याचा मतदारसंघ. लक्षात घ्या, माझ्या सन्मान्य माझ्या भगिनी ज्या टीका करतायत, ज्या पक्षातनं ते येतात, आयुष्यभर 60 वर्ष ज्यांनी गांधी फॅमिलीचे त्या ठिकाणी, मी बोललो तो उचित ठरणार नाही, ज्यांनी त्या ठिकाणी चक्रा मारल्या आणि जे घराणेशाहीचाच पक्ष आहे त्यांनी हे बोलणं काही उचित ठरणार नाही. राहिला माझ्या शहराचा विषय नशाखोरीचा, तर आपल्या सर्वांना स्रोत आहे. त्या ठिकाणी कोण नशा करतो, कोणाच्या माध्यमातून हे होतं, ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी होत आहेत, सन्माननीय पालकमंत्री संजयजी सिरसाट साहेब याला त्या ठिकाणी कडक कारवाई करून त्याला शासन करताय. या छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठंही अशा गोष्टी ते खपून घेतल्या जात नाही आणि हा काहीच मुद्दा नाही. औरंगाबाद शहराचा कायदेव्यवस्थेचं काय, औरंगाबाद शहरामध्ये कायदेव्यवस्था राहिली का? दिवसा ढवळ्या इथं खून होत आहेत, इथं दरोडे पडतायत. औरंगाबाद शहरामध्ये कायदेव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. इथला पालकमंत्री काम करीत नाही, इथला भाजप करीत नाही. या अशा अत्यंत घातक परिस्थितीमध्ये निवडणुका होत आहेत. इथं सौदेबाजी चालली, उमेदवार पळवापळवी चालली, उमेदवाराला धवसा दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये इथं निवडणूक होते, कायदेव्यवस्थेचा धिक्कार उडवलेला आहे. लक्षात घ्या, शहर जे आहे, शहर खूप मोठं आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था जर आता इथं जाताना एखादी गोष्ट घडली तर हे काय कायदा आणि सुव्यवस्था
व्यवस्थेला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टी तिथं सगळ्या गोष्टी काय बारीक मायक्रो तिथं बघितल्यात नाही, परंतु जे काही दोषी आहेत त्या दोषींवर त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करणारी ही शिंदे सेना आहे, हे लक्षात घ्या. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरती कायदा सुव्यवस्था दिली जात नाही. अरे काहीतरी छोटे मोठे उदाहरण ते करता येतं. कायदा आणि सुव्यवस्था एकदम छान आहे आणि संभाजीनगरमध्ये महिला सुरक्षित आहेत. काही ठिकाणी होत आहे, पण हे आपल्याला काय अहो आता सांगतो, या ताई जे सांगताय ना, हे एका महिन्यापूर्वी आमची बैठक झाली. त्या बैठकीत ते ओढून सांगत होत्या की एका मुलीवर किती अत्याचार होतोय, तिला किती धमकवल्या जात आहे. त्याच्यासाठी आम्ही माननीय विभाग आयुक्तांकडे गेलो, त्यांचं तक्रार दिली. आता तुम्हाला सांगतो, याच्या पुढे आमचा उमेदवार आहे लच्छू पैलवान, याला याची नोटीस दिली तडीपारीची. का बरं दिली? की तो सगळ्यांना भारी पडत होता. अरे हे यांचे सगळे लच्चे पच्चे, हे यांच्यात दम नाही राहिला म्हणून हे असे या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून धमकवण्याचं काम आणि ब्लॅकमेलिंगचं काम करताय. हे काय सांगतात की आमची कायदा सुव्यवस्था, यांना माहिती आहे का शहरामध्ये किती मर्डर झाले? अहो शहरामध्ये या सगळ्यात जास्त मर्डर झाले असेल तर तुम्ही रेकॉर्ड घ्या. या सगळ्यात जास्त मर्डर झालेले आतापर्यंत काळामध्ये हे मर्डर कशामुळे झालेले? आता हे यांनी सांगू नये. 2.5 वर्षात यांना रेकॉर्ड आणून दाखवा. कुणाल मराठेने बोलू नये, मी त्याच्या वैयक्तिक बोलणार नाही. वैयक्तिक बोललो तर ते वाईट वाटेल. ते आता काल परवापासून भाजपने किती अन्याय केला त्यांच्यावर, अन्याय झाला त्यांच्यावर म्हणून केलं ते. भाजपनं अन्याय केला. मी काय सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी हिंदुत्वाच्या विचारावर काम करणारा कार्यकर्ता आहे. मी हिंदुत्वाच्या विचारावर काम करणारा कार्यकर्ता आहे. कोणाला अन्याय दिला, कोणाला शेवटच्या क्षणाला निवडणुकी लढण्यासाठी संधी दिली, एकाचं तिकीट कापून, हे पण सन्माननीय थोरात साहेबांना माहिती आहे. ते माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे, मी जास्त त्याच्यावर बोलणार नाही. परंतु मला एक गोष्ट सांगतो, 2.5 वर्षाच्या कार्यकाळात मी तुम्हाला रेकॉर्ड देतो. 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री असताना अरे प्रेतेवरचं लोणी खाणारे लोक आहे, प्रेतेवरचं लोणी खाणारे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करणारे. जेव्हा संपूर्ण सर काय भूमिका आहे? सध्या राजकारणाचा जे चिखल झालाय, चिथोडा झालाय ज्याला म्हणतात, त्या पद्धतीनं या शहरात झालेला आहे. या शहराची पूर्णपणे वाट लागलेली आहे. इथे विकासाचा प्रश्न, इथे पाण्याचा प्रश्न, इथे स्वच्छतेचा प्रश्न, या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून फक्त राजकारण केलं जाते. ज्या दिवशी फॉर्म भरले आणि फॉर्म मागे घेण्यात आले होते त्या दिवशी चित्र इतकं वाईट, एवढी वाईट आणि इतकी घसरण कधीच राजकारणाची झाली नव्हती. एवढी घसरण सध्या सत्ताधारी जे महाराष्ट्रात आहेत त्यांनी केलेली आहे आणि याचे परिणाम हे वाईट भोगावे लागणार आहेत. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सध्या जर नोटा अस्तित्वात असताना बिनविरोध निवडणूक होतीच कशी? तुम्ही ईव्हीएमवर नोटाचं ऑप्शन दिलंय ना आणि नोटालाही मतं पडणार आहेत, बिनविरोध निवडणूक होत नसते. तर हा गोंधळ करणं आहे, जाणीवपूर्वक हे लोकशाहीला काळीमा फासणार आहे. अशा पद्धतीनं या राज्यात घडतं आहे, हे सगळ्यात वाईट आहे असं मला वाटतं. कारण ही जी सध्या पळवापळवी चालली आहे, या पद्धतीचं राजकारण चाललंय, घाणेरडं राजकारण चाललंय, विकासाचं राजकारण सोडून सगळं होतंय. लोकशाहीची पायमल्ली करण्याचं काम, संविधानाला पायमल्ली करण्याचं काम या देशात सुरू आहे. म्हणून आता जनतेनं जागृत होण्याची गरज आहे. चांगला उमेदवार, चांगला पक्ष, चांगली विचारधारा यासाठी हे जर केलं तरच हे होऊ शकतं. अन्यथा हे फक्त स्वार्थी राजकारण झालेलं आहे. निवडणूक शहराची आहे त्यामुळं इथं चांगला उमेदवार, ठीक आहे, चांगला उमेदवार, चांगली विचारधारा आणि चांगली संस्कृती देणारे तुम्ही निवडून द्या हे म्हणत आहेत. तर ते फक्त भाजपाच देऊ शकतो. त्यामुळं भाजपाची पूर्ण सत्ता तुम्ही द्या, ह्या सर्व गोष्टी तिथं मिळतील. आणि काय झालेलं आहे, हे जे बोलतायत ते रस्ते आहेत किंवा चांगले उमेदवार सोडून गेले. कुठले उमेदवार सोडून गेले? चांगले उमेदवार काही गोष्टी झालेल्या आहेत. मनात काय हे बघा ताई लक्षात घ्या, तुम्ही मनात काय ते बोला. इथलच्या स्थानिक नेत्यांनी काय आपल्यासोबत अन्याय केले, अत्याचार केले, ज्या काही गोष्टी करता आपल्याला सहन करायला लागल्या ते आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे. उगाच आपण काहीतरी मनात काहीतरी ठेवतो आणि तोंडावर घेत, चुकीचं आहे. सरांनी ज्या गोष्टी मांडल्या त्याचं मी खरंच स्वागत करतो. सर हे नॉन पॉलिटिकल पर्सन आहे. सरांनी समाजासाठी पण खूप काम केलेलं आहे. सरांचा जो दृष्टिकोन आहे, सरांच्या
आणि लोकल जनतेच्या जी हक्काची जनता आहे त्यांच्या मनातला जो काही छत्रपती संभाजीनगरचा विकास आहे तो निश्चित झाला पाहिजे. मागील काळामध्ये ठेकेदारांकडनं काही चुका झाल्या, मग ते शिवाजीनगरचा विषय असेल, डिवायडरचा विषय असेल, निश्चित एक सामान्य नागरिक म्हणून मी कार्यकर्ता असण्या पहिले, उमेदवार असण्या पहिले एक नागरिक आहे. सरांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या सर्व मान्य आहेत आम्हा सर्वांना, परंतु एखादा ठेकेदार अशा गोष्टी करतो त्याच्यामुळे आपण एखाद्या राजकीय नेत्याला त्या ठिकाणी दोषी ठरवणं, एखाद्या पक्षाला दोषी ठरवणं हे काही उचित ठरणार नाही. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती नेत्याचेच आहे, ठेकेदार कोणाचे आहे? ठेकेदार कोणाचे आहे? जे ठेकेदार कोणाचे आहे बघा ना, त्याच्या वर्क ऑर्डरवर कोणाचं नाव आहे? महापालिका नाहीये आमची, पालकमंत्री आमच्या नाहीये, वैचारिक युती आहे, वैचारिक. आणि आम्ही हा निवडणूक डेव्हलपमेंटवरच लढणार आहे, जनतेला 24 तास पाणी देणार आहे आणि सुविधा देणार आहे, त्याच्यावर आम्ही निवडणूक लढतोय. एक मिनिट, प्रशासक होतं दादा बोलले, प्रशासक जरी असला पण प्रशासकाचा आयुक्त हा शिरसाट साहेबांच्या दावणीला बांधलेला आहे आणि प्रशासक घरी जातोय आणि त्याच्या माध्यमातून किती पर्सेंटेज शिरसाट साहेबांना द्यायचे त्यांचे ठेकेदार ठरलेले आहेत, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर शिरसाट साहेबांनी दत्तक घेतलेले आणि पर्सेंटेज टक्केवारी शिरसाट साहेबांची ठरलेली, त्यामुळे ठेकेदाराला ब्लेम करून चालणार नाही. प्रशासक म्हणजे प्रशासनाचा आयुक्त शिरसाट साहेबांचा आहे. मुळावर घाव घाला आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या आणि असे दलाल घरी बसवा, हेच मला आपल्या माध्यमातून या जनतेला सांगायचं. हे बघा, आता एक सुज्ञ नागरिक आहे, त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे आणि हे जे म्हणतात ना, आता हे जे आता या समोर जे उमेदवार उभे आहे हे जे आहे यांना खऱ्या अर्थानं मनात वाटत असेल, जसं सर म्हटले, जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे, जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे, यांना डावलून भाजपने आयाराम, मी सांगतो तुम्हाला, आयारामला तिकीट दिलेले आहे भाजपने. 40 उमेदवार आयारामला दिला भाजपने. हा, आयारामला 40 आणि एवढे 40 उमेदवार घेतले यांनी. आणि हिंदुत्व, हे बघा, हिंदुत्व आम्ही टिकवलेलं आहे. हे हिंदुत्वाच्या बेरड गोष्टी करू नये यांनी. हिंदुत्व आमच्याकडे आहे, पण हे जे सांगताय की निष्ठावंतांना कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे, नाही तो दिला पाहिजे. जसं सरांनी सांगितलं तेव्हा झालं, तर हे कार्यकर्ते असेच बोलत राहतील आणि आयुष्यभर असेच मागे राहतील. हिंदुत्व सोडलेल्या नक्कीच जर पाहिलं गेलं तर आरोप प्रत्यारोप हे राजकारणामध्ये सुरू आहे, मात्र संपूर्ण प्रश्न जे आहेत ते पाण्यावरती झालेच आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर विकासावरती जे आहे ही चर्चा संपूर्ण आहे. मात्र आता मतदार नेमके आता कोणाला मतदान करणार, कोणाचा पक्ष जे आहे ते संभाजीनगरमध्ये मजबूत राहणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय जिडे, छत्रपती संभाजीनगर.